बारामती तालुक्यातील तरडोली येथील सरपंचपद गेल्या 8 महिन्यांपासून रिक्त होते. या रिक्त असलेल्या सरपंचपदी अनिता उत्तम पवार यांची बिनविरोध निवड झाली. या निवडप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी लक्ष्मीकांत मुळे यांनी कामकाज पाहिले. यावेळी सागर जाधव, अश्विनी गाडे, महेंद्र तांबे, विद्या बापकर, नवनाथ जगदाळे, स्वाती गायकवाड, नाबाबाई धायगुडे, संतोष चौधरी यांनी अनिता पवार यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याने ही निवड बिनविरोध झाली. ग्रामपंचायतमध्ये खेळमेळीच्या वातावरणात आज हा सरपंच पदाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आज अनिता उत्तम पवार यांची निवड झाली आहे आणि आपल्या गावाच्या विकासासाठी त्यांना गावाच्या वतीनं आणि सर्व सदस्यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी भविष्यात शुभेच्छा देतो. आज आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता उत्तम पवार या सर्व बहुमताने सर्वांच्या विचाराने ते आज सरपंच या पदावर रुजू झालेले आहेत. त्यांचं विशेष करून त्यांचं प्रथम मी आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं मी स्वागत करतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच नवनाथ जगदाळे असतील, महेंद्र तांबे असतील, आमच्या स्वाती मॅडम असतील, माजी सरपंच बापकरताई असतील, तर गाडीताई असतील किंवा आत्ताचे विद्यमान उपसरपंच जाधव सर्वांचं मी आमच्या सर्व सहकार्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. का अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सरपंच पदाची निवड झाली. अनेक दिवस थोडं मतभेद झाल्यामुळं अतिशय म्हणजे गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. परंतु एवढं असताना सुद्धा आज अतिशय चांगल्या प्रतिसादात संपूर्ण गावकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असून सर्वांच्या एका विचाराने सदस्यांनी त्यांची निवड केली. खरं पाहिलं तर तरडोली ग्रामपंचायत इतिहासामध्ये पवार कुटुंबियाला किंवा पवार आडनावाला पहिल्यांदाच संधी मिळते यासुद्धा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. कारण पवार म्हणजे ह्या तालुक्याचं एक वेगळ्याच प्रकारचं नाव आहे. बारामती पवार म्हणजे तालुका अशा पद्धतीने बारामतीचं नाव आहे. हे आम्हाला सुद्धा सर्वांना अतिशय म्हणजे पहिल्यांदा त्यांना संधी मिळते, आम्हाला सुद्धा अतिशय आनंद झालेला आहे. इथून पुढे सुद्धा त्यांनी सर्वांनी एक विचाराने असंच खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी चांगलं काम करावं. आम्हाला चांगल्या कामाला आम्ही सर्व माझ्या वतीने सर्व सहकार्य त्यांना करूया आणि पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करून अशाच पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरण गावात अतिशय चांगलं वातावरण हो आणि अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकत्र अशा पद्धतीने काम करावं हे सुद्धा मी व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करतो. दोन शब्द संपवून सरपंच और एक मिनिट बोला.